आता एक मोठी बातमी आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। काही दिवसांपूर्वी मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला होता। मनसे आणि मिटकरी राड्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अत्यंत महत्त्व आहे। बाळा नांदगावकर मनसेचे नेते आहेत, ते सध्या अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अगदी काही दिवसांपूर्वीच मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला होता। अमोल मिटकरी जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यांची गाडी फोडण्यात आली होती, त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणामध्ये मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं होतं आणि हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं होतं। त्या पार्श्वभूमीवरती ही भेट असल्याचं कळतंय। त्यामुळे मनसेचे नेते बाळा नांदगावकर सध्या अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। राजू, या भेटीमागचं नेमकं कारण काय? गेल्या काही दिवसांपासून जो राडा सुरू आहे मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये, तेच आहे की आणखी काही आहे? अगदी पाहतो आपण, बाळा नांदगाव मनसेचे नेते आहेत आणि ते अजित पवारांना मंत्रालयामध्ये भेटण्यासाठी दाखल झालेले आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून त्यांची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षात आणि मनसेमध्ये चांगली चुकलेली होती। आपण पाहतोय की मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्यावरच्या गाडीवरती सुद्धा हल्ला केला होता। गेल्या अनेक दिवसापासून हे सगळं प्रकरण चालू होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती बाळा नांदगावकर भेटायला आलेत का, असाही प्रश्न समोर येतोय। आता बाळा नांदगावकर आणि अजित पवार यांची बैठक सुरू आहे आणि आता बैठकीनंतर स्पष्ट होईल की नेमकी बाळा नांदगावकर यांची नेमके कुठल्या कारणास्तव जी आहे ती भेट झालेली आहे। मात्र आता तरी आपण पाहतोय का दोन्हीही नेत्यांची जी भेट होते ती नेमकी कुठल्या कारणास्तव आहे हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही। राजू, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।